कारण जे मोठं ब्लॉगर लवर आहेत ना त्यांच्यासाठी खास ही फ्रेम आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू. कराटेचा अर्थ आहे कर, आटे आर्ट्स, निशस्त्र हाताने केलेला हल्ला. आता आपण हे चालवणार. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आता मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आपण मोठं ब्लॉग बरेच दिवस केला होता, तर आज अजून एक अशी खुशखबरी की आधीच सांगतो तुम्हाला सुरुवातीला की आपला जो मित्र प्रज्योत आहे त्यांनी पण आता ॲडव्हेंचर घेतली 390. तर विषय असं त्याची पण 250 होती, त्यांनी पण भरपूर वापरली, ती पण गाडी मस्त होती एकदम. तर त्यांनी ॲडव्हेंचर घेतली. तर कसं होतं विषय, गाडी कोणीही घेऊ शेवटी ती आपल्या फॅमिलीमध्ये येते, त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट खरंच खूप वेगळी असते. काल तो नव्हता, तर आज बोललो आज आपल्या दोन्ही बाईक्स इथंच राहतील. आणि आजच्या दिवसात कसं आहे, काल सकाळी सरांचा फोन आला होता की उद्या असा असा प्रोग्राम आहे म्हणून, आपलं करडे आहे ना मोफत प्रशिक्षण झालं 1 महिना, त्याचं सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन करायचं आहे नगोच्या शाळेमध्ये, तर तिकडे जातोय. तर त्याला बोललो तू आहेस का, ते बोलते मला पण जायचं आहे. चल बोलते मग त्याची गाडी घेऊन जाऊया, थोडी राईड पण करू, आज मोटो ब्लॉग पण थोडासा होईल आणि प्लस बोललो तिकडे काय होतं इव्हेंटो पण तुम्हाला दाखवतो. तर आज असं काहीतरी शेड्यूल आहे. आता सध्या वाजलेत 11:15, 12पर्यंत सारा इव्हेंट आहे, थोडे 11:30पर्यंत निघू किंवा त्याच्या आधी पण निघू. तो त्याला थोडं काम आहे तिथे त्याला सोडतो आणि तिथून मी पुढे जातो नागोमध्ये. तर आज त्याची गाडी पूर्ण असणार आहे, त्याची गाडी आज चालूया आणि त्याची पण मजा वेगळी आहे ना, शेवटी ती बेस्ट KTM बेस्ट वेगळीच आहे त्याच्यामुळे नो डाऊट. तर चला पहिला आहे ना गोप्रोचा सेटअप, पुरं गोप्रो काढून ठेवला होता आणि त्याला माईक आहे ना, माईक पण आपला आतला सरकला होता थोडासा, त्याच्यामुळे हे बघा हे सगळं इकडं आहे. गोप्रो फिट करतोय बघा, माईक आतमधून निघालाय तो, त्याला इथं लावून ठेवला होता, त्याच्यामुळे ते आता पहिले सेटअप करून घेतोय आणि मग इथून निघतोय. तो येता तो येणार होता घरी मला न्यायला, तोपर्यंत मीच पोहोचलो. बाबा चल अजून पण काहीतरी व्हिडिओ टाकतो, व्हिडिओ बनवलेला आहे तो. तरी बघा गाडी चेक करा, एक नंबर ना. तर आता पूर्ण मोठा ब्लॉग ह्याच्यावर बनवूया. तर हे घेऊन जाऊया, आता बघूया काय करतोय. सोबत येतोय हा, काय माझी गाडी ह्याला देतो आणि ह्याची गाडी घेऊन जाऊया. आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, शेवटी गाडी कोणीही घेऊ दे, शेवटी आपल्या फॅमिलीमध्ये येते, तीच खरीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप भारी वाटतं. तर आता निघतो, इथं पोचलो याच्या घरी, गाडी घेऊन निघूया डायरेक्ट. आता गाडीवर भेटतो तुम्हाला. आणि कसे KTMची बातच अलग आहे, स्पीड बोला आणि बाकीचा परफॉर्मन्स बोला, नो डाऊट. त्याच्यामुळे आता परत बऱ्याच दिवसानंतर मी चालवणार आहोत गाडी, त्याच्यामुळे हिच्यावरचा एक्सपिरियन्स एकदम पुढं वेगळा असेल. बघूया आता कसा आहे गाडी. मी तेच बोलतोय, तेच बोलतो घरीच तर तू चालवतोच घरीच, पुढं काय माझ्या डोक्याला लागेल. आता आपण हे चालवणार आहोत आणि प्रज्योतला ही गाडी दिली, बोललो तू जा, मी घेऊन जातो, त्याला पण जायचं बाहेर, म्हणजे कसं त्याला पण अडकून नको राहिलं आपल्यासाठी, बाकी काही नाही. आता आपण बेस्ट चालूया. चलो 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 बाय. याची मजा काय वेगळीच आहे हो. स्पीड स्पीड पण आरामात जाऊया, कारण कसं होतं तेवढी ताकद तेवढा कंट्रोलिंग पण झालं पाहिजे गाडी, नुसती नाही बाबा आहे गाडी म्हणून पळवली. आणि तुम्ही ही फ्रेम चेक करा आताची, कारण आत्ताची फ्रेम बघून तुम्ही खुश होणार आहात, कारण ही खूप दिवसापासूनची फ्रेम आपली राहिलेली आहे. कारण जे मोठं ब्लॉगर लवर आहेत ना त्यांच्यासाठी खास ही फ्रेम आहे. त्यांना आता मी पण खूप दिवसानंतर मी पण खूप एक्साइटमेंट आहे, त्याच्यामुळे माझी पण एक्साइटमेंट लेवल हाय आहे खूप. आणि हिचा विषयच खोल आहे, गाडी म्हणजे अशी पूर्ण उभी राहते, कारण शेवटी सीसी मध्ये फरक पडतो ना लगेच. आपली 200 नंतर परत ही 390. आणि ह्याच्या वरच्या गाड्या ज्या असतील त्यांना तर विचारतच नको की गाड्यांची काय ताकद असेल. विषय खोल आहे. फक्त थोडी माणसं बघून, कारण नाक्यावर
गडबड होते. आणि सरांना फोन केला, आलो बोलतो पोहोचतोय रस्त्यामध्ये आहे. सर बोलते राहिला कुठे अजून, कारण का टायमिंग झाला 12 वाजले, कारण आवाज येतोय मला तिथला, त्याच्यामुळे पोहोचायला पाहिजे टाइमात, बाकी काय विषय नाही. हे बघा कसे 2-2 जण चालतात आहे ना. आणि हा बघा, हा इथे पेट्रोल पंप होतोय. हा झाला पेट्रोल पंप ना की नो डाऊट आपल्याला टेन्शन नाही, जवळच्या जवळ होऊन जाईल एकदम. आणि वरचा वार काय म्हणत ते गुरुवारच आहे जास्त, पण आपण हल्ली काय गुरुवार शुक्रवार शनिवार काय फरक नाही पडत, वार कोणताही असो गर्दी खूप असते. आणि खूप दिवसानंतर ह्या गोष्टी मिस करतोय, म्हणजे बाईकवरचं हे हेल्मेट वगैरे पुरा किट घालून जाणं आणि या सगळ्या गोष्टी. कारण किट नाहीच घातलंय आपलं, कारण कराटेच्या अप्परवरच आहे मी, कारण तिथे आपला सगळा प्रोग्राम आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या खरंच खूप भारी आहेत आणि हा एक्सपिरियन्स पण खूप भारी आहे. आजपर्यंत ठरवलेलं प्रत्येक गोष्ट पूर्ण होत आली आपल्या मेहनतीने, आणि आपल्या नशिबाची पण साथ आहे, आपली मेहनत पण तेवढीच आहे. त्याच्यामुळे होप करतो असाच तुमचा पण सपोर्ट होता, कारण तुमचा सपोर्ट आहे ना प्रत्येक गोष्टीत. मी तुम्हाला तेच सांगतो प्रत्येक वेळी, तुम्ही सपोर्ट करणार ना तर आपल्या व्हिडिओ व्हायरल होणार आहेत आणि आपल्या चॅनल वरती जाणार आहे. चेक करू ताकद यार, सुपर मॅन सुपर. ही पॉवर आता काय केटीएमची, दिस पॉवर. दुसऱ्यांची गाडी आहे, प्रेमाने चालवायची. फक्त एक मोकळा रस्ता होता म्हणून थोडीशी घेतली, नाहीतर मी माझी स्वतःची गाडी नाही चालवत आणि दुसरी कोणाची गाडी असेल ती पण कधीच फास्ट नाही मारत, एकदम आरामात असतो. फक्त थोडीशी पॉवर आहे, बोलल्या थोडंसं बोलूया बोलो गेअर प्रमाणे. तिसऱ्या गेअरवरच गाडी कुठे जाते, तिसऱ्या काय अजून खालच्या गेअरवरच जाते तेवढी वरती, मी वरती तिसऱ्या गेअरवरच खेळली. त्याच्यामुळे हिची पण मजा काय वेगळीच आहे ना. असू द्या, चला आज 2 आहेत, उद्या अजून 4 होते, घेऊ आपण पण. पण आनंद मेन ह्या गोष्टीचा होतो की गाडी कोणाचीही असू द्या, पण जी आपल्या फॅमिलीमध्ये येते त्याच्यामुळे आनंद तो वेगळाच असतो. बाय. आणि आपला सर्वांचा आवडता सोंडी नाका आलेला आहे, आणि इथूनच आपली शाळा, आपला केम बीच सगळं इथेच आहे. चेक करा गाईज. आणि 12वीच्या पेपर म्हणून संपत आहे, सुट्टी आहे आय थिंक सो, आणि 10वीचे पण चालू होतील. 12वीचे आय थिंक सो लास्टचे 2 पेपर राहिले आहेत. बाय बाय. आता स्ट्रेट हँडल असलं ना की लॉंग रूटला कसं आपलं बॅक पेन वगैरे होत नाही, आणि वाकून चालवायची गाडी असली ना की भाई फुल हालत खस्ती होते. पण प्रत्येक गाडीचा फील वेगळा आहे, आपल्या गाडीची पॉवर वेगळी, आपल्या गाडीचा फील वेगळा आहे, तसंच ह्या गाडीचा फील वेगळा आहे. त्याच्यामुळे ज्या गाडीवर बसाल तसं चालवा, फक्त प्रेमाने चालवा, कारण शेवटी मशीन आहे. प्रेमाने चालवा, प्रेमाने सगळ्या गोष्टी करा, ती आपल्याला साथ देणार आहे शेवटपर्यंत. समोर दिसते की ना माहिती ना, पण गाडीच्या पाठच्या कलरमध्ये आहे ना, मस्त वाटतं आपली फ्रेम पूर्ण. हवाय चेक करा काय. अरे नाही बघितलं ना मी. अरे जायचं आहे, नवगावला फंक्शन आहे ना रे कराटेचं. मी ना घेतलं प्रयोजची गाडी, त्याने आताच घेतली, 2 दिवस झाले. करणकडे पण आहे ही. 3 लाख क्रॉस आहे मला वाटते. हा 3 लाख प्लस आहे समथिंग. हा थोडस आतमध्ये पण काय बोलतो. नाही नाही असं तरीच काय ना, बाकीच्या घ्यायलाच लागतात बाहेरून. बाकी आहे तेवढी स्टॉक मध्ये जेवढं येतं तेवढं. पण गाडी मस्त आहे रे, पॉवर आहे ना, विषयच ना गाडीचा. अरे नवगोला सर्टिफिकेट वाटायचे रे कराटेचे, तो तिकडे प्रोग्राम आहे, सर वाट बघतात, मी आलो बोललो. ब्लॉग चालूच आहे. हो सर. आपला हा प्रितेश, आपला जुना मित्र. जुना म्हणजे आम्ही सगळे सोबतच होतो, त्याच्यामुळे असतात आठवणी. आणि कसं होतं मागच्या वेळी पण आम्ही सर्व ठरवलेलं की भेटूया आपण आणि थोडं एन्जॉयमेंट. पण कसं होतं पहिल्यासारखं आहे ना, आता एकदा 12वी होऊन प्रत्येक जण बाहेर पडलं, कॉलेज पण नका पकडू, 12वी होऊनच प्रत्येक जण बाहेर पडलं ना की प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होतात ना. मला आज टाइम आहे तर उद्या समोरच्याला टाइम ना, असं होतं. त्याच्यामुळे नाही भेट होत. मागे पण ठरवलेलं, पण आता बघूया, करूया प्लॅन. झाला
तर तो व्हिडिओ पण आपण नक्कीच बनवणार ना 100%. सर वाट बघत असतील, सर मला बोलत असतील हा राहिला कुठे, मला बोलला येतोय. याला मी मगाशीच बोललेलो तू माझी गाडी ठेव, तू ये आणि नंतर आपण वाटलं गाडी एक्सचेंज करू किंवा नंतर येताना ठरव काय करायचं ते. तो पण इकडेच येतो या साईडला. तर आधी बोलला मी येतो सोबत. तर बोललो ठीक आहे. आणि नंतर आता तो व्हिडिओ टाकत बसला तर उशीर झाला म्हणून ठीक आहे चला असू दे काय हरकत नाही. एवढं 19-20 चलता है, उतना कुछ नहीं है भाई लाइफ में, आगे तो बढ़ने का है सबको. दोस्त लोग भी आगे बढ़ने चाहिए, सब लोग. आणि मस्त वाटतं असं कुठलीही नवीन वस्तू आली आपल्या फॅमिलीमध्ये की छान वाटतं ना. चलो आता इथून राईट मारायचं आपल्याला आणि आपल्याला जायचं नौकामध्ये. गतिरोधक बाळा. आता अँगल मला अजूनही नाही माहिती अँगल कसा होतोय. मी माझ्या त्या गाडीप्रमाणे सेट केलेला. आता ह्याला फ्रेमला आलाय परफेक्ट काय. आता ज्या वेळेला फुटेज काढू त्यावेळेलाच कळेल काय होतंय काय नाही ते, तोपर्यंत काही नाही. पण भाई आता परत आहे ना संडेला खोपोलीचा प्लॅन आहे. खोपोलीचा व्हिडिओ पण नक्की करूया. संडेला चालतोय खोपोलीला पण आपल्या कराटेची एक्झाम आहे. तो सगळा दिवसभर तिकडे जाईल आपला. त्याच्यामुळे संडेचा पण व्हिडिओ आपण बनवूया. हा रस्ता पण आता बनवला, पूर्ण खराब झालेला होता. खूप खड्डे होते. आणि ह्या समोर आपला आरसेफ. यांची कशी हाईट असल्यामुळे थोडा कसं ना म्हणजे यांचा गतिरोधकता ते एकदम असं नॉर्मल वाटतं, इझिली केल्यासारखी गाडी. आपल्या गाडीचं कसं आपल्या गाडीचा सायलेन्सर खालून आहे त्याच्यामुळे खालून ती काय बोलतात त्याला शब्द पण ना आठवत. बेली खालची सायलेन्सरची जी असते ना ते खालून आहे त्याच्यामुळे ती. आणि स्टँड पण आपला खाली आहे ना डबल स्टँड, त्याच्यामुळे गतिरोधक जम झाली ना तर खालून लागते गाडी आपली. आता ह्या येत्या 4-5 वर्षात एवढी डेव्हलपमेंट झाले ना की विचारू नका. खरंच जागेवर बंगले, रस्ते, देवळं, तळे वगैरे एवढे भारी सगळ्या गोष्टी झाल्यात ना एक नंबर. आणि अजून येत्या काही वर्षात एवढी डेव्हलपमेंट होणार ना की विचारू नका. गाडी बघा कुठली पण असो, प्रत्येक गाडीच्या सीसीनुसार चांगलीच असते. पण विषय असा आहे की आपण कशी चालवतो त्याच्यावर डिपेंड आहे. कारण नुसती मोठी गाडी आहे म्हणून नुसता पळवतोय काय फायदा नाही आहे. कुठेतरी आपल्याला ती घात करणार आहे. त्याच्यामुळे गाडीच्या हिशोबाने चालवा, किती पण मोठी असू द्या प्रेमाने चालवा. कारण कसं आहे जेवढी ताकद आहे तेवढी गाडीला हँडलिंग पण करता आलं पाहिजे. नुसतं ना की बाबा पळवली गाडी आणि झाल्या सगळ्या गोष्टी. तर सर कुठे आहे? सर इथेच कुठेतरी असावे असं मला तरी वाटतंय. आता बघूया. गाडी तर दिसते मला. हाताचे ऍक्शन याला हात त्याला हात असं चालतात. याची ही तुम्हाला कामाची पोस्ट पावती आहे. ही कामाची पोस्ट पावती आहे सर्वांना की त्या मुलांमध्ये बघितलं आम्ही निरीक्षण करतो ते मला असा पाय मारणार तसा पाय मारणार ते त्यांचं चालेलं आहे. ते ऍक्शन तुमची असं जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणाची तुम्हाला पोस्ट पावती आहे या संपूर्ण टीमसाठी. आणि माझ्या जमलेल्या चिमणी पाखराने का म्हणेल का माहितीये काय, ही जी तुमची जी किलबिलाट आहे आत्ताची ती आता ह्या इंग्लिश शाळांमध्ये राहिली नाहीये. हे जे ही तुमची लाईफ आहे ही पाहते तेव्हा मला वाटतं की मी या रांगेत कुठेतरी एक बसलेली होती. महत्वाचं कराटेमध्ये बोलायचं म्हणजे कराटेचा अर्थ काय आहे कोणाला माहित आहे का? मला हात वरती करून सांगा कराटेचा अर्थ काय आहे. कराटेचा अर्थ आहे कर, आर्ट्स, निशस्त्र हाताने केलेला हल्ला. छोटीशी मुलगी आहे आणि ह्या 5 जणी कशा तिला मारतात त्याला लक्ष द्या. ओके गुड.
पूर्ण इव्हेंट झाला आहे, सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन झालं. एक शेवटचा फोटो आहे ना, तो फोटो काढतोय आणि निघतोय. आणि झाला का माहिती आहे का, तो गाडी घेऊन गेला, माझ्या पाठोपाठ झाला, त्याला अलिबागला जायचं होतं. मी ठीक आहे बोललो, जा तू. आता आपली गाडी घेऊन परत आपण इथून रिटर्न जाणार होता. बघा इकडे सगळ्यांचा आता फोटोज फक्त आता बाकी राहिलेत. फोटो काढला की इव्हेंट पूर्ण संपला आपला. आता आलो तिकडून, जेवण वगैरे घेतलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की बऱ्याच दिवसांनी मोटो ब्लॉग पण झाला. त्यांनी आपल्या मित्रांनी गाडी घेतली ॲडव्हेंचर 390, ती पण तुम्ही बघितली, ती पण थोडी चालवली, एन्जॉय केलं. आणि जो आपला तिकडचा प्रोग्राम होता, म्हणजे बघा इथून जर कोण व्हिडिओ बघतो ना, तर मी तुम्हाला सांगतो परत एकदा की आपल्या कराटेचे क्लासेस आहेत सर्वकडे पूर्ण अलिबागमध्ये. संतोष कोळी सरांचे, त्यांच्या अंडर आपण सगळे क्लासेस घेतो. तर कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तरी या. आता पण तिथे तसं होतं, शाळेतून आपण शिकवत होतो, तिथे मोफत कराटे क्लास होता 1 महिना. त्याच्यानंतर आता फीज वगैरे काय असेल ते पुढे चालू होईल. त्याचं प्रशिक्षण होतं आणि त्याचं मोफत प्रशिक्षण झालं 1 महिन्याचं पूर्ण, म्हणून ते सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन केले. तो सगळा प्रोग्राम होता. आणि कशा प्रकारे शिकवतो काय सगळं तुम्ही ओव्हरऑल बघितलं. म्हणजे थोडासा डेमो पण बसवले त्यांचा. पण कसं आहे, त्यांची ती सुरुवात होती. एकदा प्रॉपर माणूस राहिला, वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष काढली त्यांनी, की तो प्रॉपर एकदम ट्रेनिंग होऊन जाते माणसाची आणि प्रॉपर फायटर बनून जातो. आता मी स्वतः आहे ह्याच्यामध्ये, या फील्डमध्ये. मी 13 वर्ष आज जास्त होऊन गेली. मी आज कराटे करतोय आणि प्लस शिकवतोय. तर मी पण नाही बोलले तरी आपल्या इथे बघितलं तर सासवणे, नंतर आपलं झिराड आलं, नंतर वरुडपाडा आला, अलिबाग आला. आपलं या ठिकाणी पण मी स्वतः शिकवतो, जातो. नांदेपाडा आहे, बऱ्याच ठिकाणी अशा आपल्या प्रत्येक गावांमध्ये क्लासेस तर आहेत. कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी सरांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना फोन करा किंवा मला इंस्टाग्रामला DM केलं तरी पण चालू शकतो. आपण करून घेऊ. इथला कोण व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी सांगतो. बाकी तुम्ही ओव्हरऑल बघितलं काय केलं काय नाही दिवसभरात. तर चला, आय होप पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.